काल सिद्धरामय्याजी आले होते ते गाड्या घेऊन नाही आले, ते आपल्या मंत्रिमंडळातला एक मंत्री आणि ते स्वतः आले होते आणि त्यांना हजारोची गर्दी त्यांच्या समोर आली आणि काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत. यांना तेलंगणातून गाड्या आणावं लागतात, तेलंगणातून पूर्ण मंत्रिमंडळ आणावं लागतं आणि मतविभाजनाचे परिणाम काय होतात या पूर्वग्रामीण महाराष्ट्रामध्ये त्याची जाणीव या दोन निवडणुकीमध्ये 14 आणि 19च्या झालेली आहे. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात अवेअरनेस आहे आणि काँग्रेसच्याच नेतृत्वात सरकार महाराष्ट्रात यावी अशी भावना आपण वारकऱ्यांच्या पण भावना आपण ऐकतोय, तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकतोय. लोकांच्या भावना त्याच आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता कुठल्याही मतविभाजनाचा प्रयत्न भाजपच्या वतीनं बी ग्रुप करून करण्याचा झालाही. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नम्मा होम्योपॅथी, आरोग्य संजीवनी. तरी त्याचा परिणाम कुठलाही होणार नाही. बहुमतामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातच महाराष्ट्रामध्ये पुढचं सरकार येईल अशी जनभावना आहे. सगळ्यात जास्त तोटा झाला होता तो काँग्रेसला झाला होता. काँग्रेसच्या बऱ्याच ठिकाणी जागा पडल्या. मी तुम्हाला ते सांगितलं की मी मतविभाजन याचे परिणाम काय होतात, सामान्य लोकांवर काय होतात, तरुणांवर काय होतात, शेतकऱ्यांवर काय होतात याची या पूर्वग्रामीण महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्याची जाणीव झाली. मतविभाजनाचं किती मोठं नुकसान होतं हे आता सगळ्यांना कळलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला एकच पर्याय की काँग्रेसच्या नेतृत्वातलं सरकारच हा पर्याय, हे जनभावना आहे. काल मुंबईमध्ये तो पाऊस पडला, पहिल्याच पावसात जवळपास 6 लोकांचा जीव गेलाय. जी सांगितलं ते भाजपकडून की नालेसफाई एक गोष्ट प्रशासक असताना अशी परिस्थिती. बघा, घोषणाबाज सरकार आणि केंद्राच्या विशेष करून गुजरातचे गुलाम असलेली लोक आज सत्तेमध्ये महाराष्ट्रात आहे. मुंबईचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे तिनतेरा करण्याची भूमिका या एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारांची आहे. आल्या राज्यातले उद्योग पाठवलेत आणि मुंबईचा गाजावाजा ज्या पद्धतीनं केंद्रातले मंत्री अमित शहापासून अनेक मंत्री रोज मुंबईमध्ये येतात, राज्यातलं सरकार रोज काही ना काही घोषणा करते, हे घोषणाबाज आहे. आणि म्हणून निसर्गाने पहिल्याच पाण्यात यांची पोलखोल केली. सर्वसामान्य ज्यांचा कुठलाही दोष या सगळ्या व्यवस्थेत नाही, जे टॅक्स भरतात, GSTच्या माध्यमातून टॅक्स भरतात, अशा लोकांना 6 लोकांना जीव गमवावा लागला. आज मुंबई शहरामध्ये सगळीकडे गड्डेच गड्डे आपल्याला पाहायला मिळत आहे. मग हा एवढा पैसा खर्च केला या 1 वर्षामध्ये, 2 वर्ष या सरकारने, या पैसा गेला कुठं? खोक्याच्या बदले खोक्या वसूल केलेत काय? हा एक प्रश्न मुंबईकर विचारतात आहेत, महाराष्ट्राची जनता विचारतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये मोठे मोठे गड्डे सगळीकडे पडलेले आहेत आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये घोषणाबाज आपण पाहिलं की वारकरी जे येतात आहेत त्यांना आम्ही टोल फ्री करून दिलेला आहे असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. पण आजही टोलवर कुठल्याही जा, वारकऱ्यांना विचारा, त्यांना बिचारांना त्रास त्या ठिकाणी होतं, त्यांना पैसे दिल्याशिवाय तिथून जाता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून आता मुख्यमंत्री यांना मानतात की नाही मानत, आता ते टोलवाले हाही एक प्रश्न निर्माण झालेला आहे. मला काल अनेक तक्रारी आल्यात, मी त्याच भागामध्ये दौऱ्यात होतो आणि आता ते म्हणलं की आम्हाला सरकारचा कुठलाही आदेश नाही, कारण की तो नियम असा आहे की टोल फ्री करायचा असेल तर तेवढा पैसा त्या टोल कंपन्यांना द्यावं लागतं सरकारच्या तिजोरीतून. आणि अशी घोषणा करून फक्त माध्यमामध्येच आपला स्वतःचा गाजावाजा करायची ही भूमिका एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारची असेल, त्याची जाणीव वारकऱ्यांना पण सुद्धा झालेली आहे. एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता ओबीसी अध्यक्ष होण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांचं असं मत आहे की काँग्रेस पक्षांमध्ये जे कॉम्बिनेशन बसवलं जाते, एकीकडे ओबीसी दुसरीकडे मराठा, तसंच कॉम्बिनेशन आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बसवण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्षाला याचा कुठे ना कुठे फटका बसेल असं वाटतं? चांगलं आहे ना, ओबीसींना नेतृत्व महाराष्ट्रात मिळत असेल तर त्याचा मी आनंदच व्यक्त केला पाहिजे. प्रश्न असा आहे नाना की कुठेतरी आपले मित्रपक्ष असल्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा हालचालीनं सुरुवात झाली आहे. पहिल्या पवार साहेबांनी राजीनामा दिला, मागे घेतला, आता अजितदादा म्हणतात मला विरोधी पक्षनेते नाही राहायचं आहे, मला पद हवे पक्षात. आपल्याला वाटतं की पक्षामध्ये काही ना काही
घडामोडी सुरू आहेत ह्याचा परिणाम, घडामोडी एक तर सुरू आहेत आणि दोन ह्याचा परिणाम होईल का? कसं आहे की राष्ट्रवादी हे नेत्यांचा पक्ष आहे आणि आम्ही कार्यकर्त्यांचा पक्ष काँग्रेस आहे. तर नेत्यांना आम्ही सल्ला देऊ शकत नाही. त्यांच्या पक्षातला अंतर्गत मामला आहे. त्यांनी कोणाला नेतृत्व द्यावं, कोणाला विरोधी पक्ष नेता ठेवावा, तो त्यांचा प्रश्न आहे. नाना, कांद्याच्या मुद्द्यावरती जो तेलंगणाला कांदा जात होता, पण शेतकऱ्यांकडून असं म्हणणं जातं की बाबा ही फसवणूक झाली आमची आणि जो भाव दिला जात होता तो फक्त बतावणी करण्यात आली, पण त्यामुळे शेतकरी अडचणीत झाले. मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो. तुम्ही मगाशी त्याला प्रश्न विचारला, पण आता याला जोड प्रश्न कांद्याच्या प्रश्नाबद्दल विचारला. असाच एक गुजरात पॅटर्न देशामध्ये आला आणि या गुजरात पॅटर्ननी या देशाला कसं तबाह केलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आपण सगळे देशवासी भोगतो आहे गुजरात पॅटर्नला. आता तेलंगणा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये यायला निघाला. त्याच्यावर अमाप खर्च करायला सुरुवात झालेली आहे. पैसा कुठला आहे, काय, हा नंतरचा भाग आहे. कोण त्यांना पैसा पुरवतो हा भाग वेगळा आहे. गुजरातच्या तेलंगणाच्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, तिथं विरोधी पक्ष म्हणून आम्हीच त्या ठिकाणी काम करतो आहे, काँग्रेस काम करते. आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी, आदिवासीसाठी, शेड्यूल कास्टसाठी काय काम केलं जातं, ओबीसीसाठी काम काय केलं जातं, केलं की जातं नाही, त्यांच्या बगलबच्च्यासाठी किती केलं जातं आणि त्याचं दर्शन कसं दाखवलं जातं, त्याचं सोशल मीडियावर आणि मीडियावर कसं दाखवलं जातं, या सगळ्या गोष्टीचा उहापोह आम्ही येणाऱ्या काळात करू. कारण की गुजरात पॅटर्नला त्यावेळेस आम्ही मागं पडलो. गुजरात पॅटर्न वास्तविक काय होतं हे आम्ही सांगायला कमी पडलो आणि देश त्याच्यामध्ये त्या गुजरात पॅटर्नच्या चक्करमध्ये भुरळात पडलं आणि त्याच्यामुळे देशाचं नुकसान झालं. आता महाराष्ट्राचं नुकसान आम्हाला होऊ द्यायचं नाही आहे. तेलंगणा पॅटर्न हा शेतकरी विरोधी आहे आणि त्याचे अनेक उत्तरं आपल्याला देता येईल. जसं कांदा शेतकऱ्यांची आत्ता फसगत झाली, तर भविष्यात हे फसगत करायसाठी पुन्हा महाराष्ट्रात येतात आहेत याची जाणीव सगळ्यांना आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्या व्यवस्थेचा योग्य वेळेवर सगळा पोस्टमॉर्टम करू. काँग्रेसची बैठक पार पडते महिला आघाडी राजकारणातली, नक्की काय महिलांचं काँग्रेसमध्ये स्थान असणार आहे? जसं प्रियंका गांधींनी पॅटर्न आणला होता निवडणुकीला की 50% तिकीट दिली पाहिजेत, असं काही विचारातील गोष्टी आहेत? आजचा हा तिकीटचा प्रश्न नाही आहे. महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित आहे. काँग्रेसकडून महिलांच्या संरक्षणासाठी आणि हे जे महिला अत्याचारी सरकार जे राज्यात आणि केंद्रात आलेलं आहे, या सरकारच्या विरोधात आमच्या या महिला आघाडीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आंदोलनाची एक भूमिका घेतली जाणार आहे. त्याचं एक प्लॅनिंग ते लोक करतात आहेत. महागाईमुळेच आमच्या भगिनीच सगळ्यात, कारण की महागाईचा परिणाम भगिनीवर जास्त पडतो, घर चालवावं लागतं आणि या महागाईच्या विरोधातलं आंदोलन या महिला काँग्रेसच्या वतीनं केला जाणार आहे. आणि म्हणून अशा अनेक, कारण की मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आता निर्माण झाला, त्याचाही भार महिलांवर पडतो आणि त्याच्यामुळे विविध विषयावर महिला पुढाकार घेऊन काँग्रेस पक्षाच्या महिलांना न्याय कसा मिळेल यावर काम करण्याच्या दृष्टिकोनातली रणनीती करायसाठी आजची ही मीटिंग आहे. आणि राहिलं, राजीव गांधींनी 73वी घटना दुरुस्ती केली. देशाचे प्रधानमंत्री म्हणून एक त्यावेळेचा एक दूरगामी या महिलांचा सत्तेमधला वाटा त्यांना कसा मिळेल याच्यावरचं स्वप्न बघितलं होतं राजीव गांधीजींनी आणि त्या याला त्यांनी 73 घटना दुरुस्ती करून त्याला अंमलात आणली. आणि आपण पाहिलं की आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% वर एक, म्हणजे जिथं 100 असतील तर 100ला 51 महिला ह्या असतात. एवढा मोठा वाटा काँग्रेस पक्षाने माननीय आमचे राजीव गांधीजी देशाचे प्रधानमंत्री असताना त्यांनी केलेला होता. त्यामुळे महिलांचा सन्मान हा काँग्रेसमध्ये नेहमी केला जातो. त्याला वेगळा काही पुरावा देण्याची गरज नाही. वर्ध्यामध्ये हिंगणघाटमध्ये घटना घडली, RSSच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली आणि त्या ठिकाणी वातावरण सुद्धा तणावाचं बनलेलं आहे. महाराष्ट्रात अशी घटना घडते. आता हिंदूंचं सरकार आहे, RSS हिंदूचं पुरस्कृत आहे. आता काय चाललं या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही, अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. परवा नाशिकमध्ये माप लिंचिंग झाली, त्याच्यामध्ये एका मुस्लिम पोराला गोमांसाच्या ह्याच्यासाठी मारलं. हे सगळ्या राज्यामध्ये ना हिंदू सुरक्षित आहे, ना मुसलमान सुरक्षित आहे, ना आदिवासी सुरक्षित आहे, ना दलित सुरक्षित आहे. ही जी काही परिस्थिती सगळीकडे झालेली आहे, कायदा व्यवस्था पूर्ण बिघडलेली महाराष्ट्रातली आपण पाहतो. नानाभाऊ, एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की तुम्ही जे आदेश काढला होता चंद्रपूर प्रकरणामध्ये, त्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
याचा अर्थ सेंट्रलचं जे बसलेलं काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांना स्थानिक स्तरावर कुठल्याही पक्षासोबत हात मिळवणी करून सत्ता स्थापन करण्याचा त्यांना अधिकार या माध्यमातून देण्यात आला असं तुम्ही त्या आदेश वाचून घ्या एकदा, आदेश काय लिहिलेला आहे तेव्हा त्या आदेश पाहिलात तर मग चॅनलवाल्यांना खऱ्या अर्थानं ते दाखवण्यामध्ये अडचण पडणार नाही. आदेशात असं कुठेही दाखवलं नाही. त्याचा चुकीचं दाखवून काँग्रेसच्या जी काही आमची जी सिस्टीम आहे त्याला बदनाम करण्याचं काम जे सुरू आहे ते कृपया करू नका अशी आमची आग्रहाची विनंती आहे. नानाभाऊ, आपले मित्रपक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी, एकीकडे सुंदर चव्हाण आज ईडी चौकशीला गेले. काल जयंत पाटील यांच्या बँकेमध्ये देखील रेड पडली, तिथं देखील ईडीची चौकशी सुरू झाली. पुन्हा एकदा आपल्याला वाटतं की ज्या पद्धतीने कारवाई जी आहे ती सुरुवात झाली आहे. जसं जशा निवडणुका येतील तशा तशा दबाव तंत्राचा आणि तानाशा प्रवृत्तीचा जोर वाढेल याच्यामध्ये कोणालाही शंका व्यक्त करण्याची गरज नाही. पण हा जास्त अवधीचा कालावधी नाही, हा 6 महिन्याचा कालावधी आहे. या तानाशा प्रवृत्तीचा, या घोषित आणीबाणीचं आता लोकांमध्ये तीव्र चीड आहे आणि त्याचे परिणाम भाजपला आता भोगावं लागणार. आदेशासंदर्भात आता तुम्ही उल्लेख केला, आदेशात म्हटलं होतं की चंद्रपूर शॅल बी केप्ट ऑन होल्ड. याचा अर्थ असा की तुम्ही दिलेला आदेश आता होल्ड करण्यात आलाय, तर तो नक्की कशा पद्धतीने झाला? केप्ट अँड होल्ड नाही म्हटलेलं आहे, जसं आहे तसं आहे. तुम्ही आम्हाला प्रस्ताव पाठवा आणि त्याच्यावरचा निर्णय. बरोबर आहे ना, त्याला प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. आता प्रस्तावाला मान्यता होऊन आता येईल आज उद्या, त्यानंतर त्या ऑर्डर तुम्हाला क्लिअर होईल. नानाभाऊ, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, प्रदेशाध्यक्षांनी केलेली जिल्हाध्यक्षावर केलेली कारवाई का प्रदेशाध्यक्ष एवढाही अधिकार नाही की त्यांना ते अध्यक्षाला बदलायचा आणि त्याच्यावर कारवाई करायची? दिल्लीमध्ये जातात केंद्रातूनही लगेच पत्र. बरोबर, मी तुम्हाला सांगत आहे की एक पद्धत असते पक्षाची आणि त्या पद्धतीमध्ये चालावं लागतं आणि काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्हाला त्याला फॉलो करावं लागतं. आम्ही करतोय. म्हणजे याचा अर्थ नाना पटोले त्या पद्धतीने चुकले का? मी कुठं चुकलं असं म्हटलेलं नाही. आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. प्रस्ताव आता त्याला जी मान्यता येईल ते मान्यतांच्या नंतर आपल्याला खरं कळेल. नाही जर राहिलं ना तुमचं एक आणीबाणीच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं आणीबाणीच्या संदर्भामध्ये भाजप म्हणते की त्यामुळे देशाचा पूर्ण इतिहास बदलला आणि तो कायमस्वरूपी काळापुढे इतिहास झाला. खरं तर भाजपला इतिहासाचं घेणं देणं नाही आणि इतिहासही भाजपला माहिती नाही. आपल्याला माहितीसाठी सांगतो, 1975 मध्ये त्यावेळेस अमेरिका आणि अमेरिकेमध्ये युद्ध चाललेलं होतं आणि त्या युद्धाच्या वेळेस एक मोमेंट चालली होती की भारत हे रशियाच्या बाजूनं होतं आणि रशियाच्या त्याच्यामुळे अमेरिका आणि रशियाचा जो विरोध होता त्याचे परिणाम भारतावर पडणार होते आणि देशामध्ये लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये सुरू झालेला होता. त्यावेळेस मोरारजी देसाई असेल, जयप्रकाश नारायणजी असतील, यांच्या नेतृत्वामध्ये रामलीला मैदानावर एक मोठं आंदोलन सुरू झालेलं होतं आणि त्यावेळेस मिलिटरीला आदेश पाळू नका, प्रशासनाला आदेश पाळू नका आणि या पद्धतीनं त्यावेळेस भारताच्या सरकारला पूर्ण नाकाबंदी करण्याचं काम सुरू झालेलं होतं. जवळपास त्या काळामध्ये समजा इंदिराजींनी आणीबाणी लावली नसती तर त्या काळामध्ये या देशामध्ये कायमस्वरूपी लोकशाही संपलेली असती. त्याबद्दल तर काही आम्ही त्या आणीबाणीचं समर्थन केलं नाही. आमचे नेते राहुल गांधीजींनी त्याच्याबद्दलची माफी पण मागितलेली आहे. पण भारतीय जनता पार्टी याचं निश्चितपणे इश्यू करून या नवीन पिढीला भडकवण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याच्याबद्दलची ही प्रतिक्रिया मला देण्याची गरज आहे. त्यावेळेस ते लावलं गेलं नसतं तर या देशामध्ये लोकशाही राहिली नसती हे आम्ही आजही दावा करतो. तरी इंदिराजींनी 18 महिन्याच्या नंतर आणीबाणी संपवली, निवडणुकीच्या समोर गेल्यात, त्या निवडणुकीमध्ये हारल्यात 18 महिन्याच्या नंतर. पण पुन्हा या देशामध्ये चुकीचं सरकार आलं जे आजच्या सरकारसारखं
या सरकारने त्यावेळेस देशाच्या जनतेवर आंदोलन म्हणजे अत्याचार सुरू केला, दलित आदिवासी बहुजनांवर अत्याचार सुरू झाला आणि मग पुन्हा ते सरकार पडलं मोरारजी देसाईंचं आणि 1980 मध्ये इंदिराजी पुन्हा बहुमताचं सरकार घेऊन या देशामध्ये आल्या. आपण पाहिलं आम्ही ऐका ना, मी त्यावेळेस आपल्या देशाबरोबर अनेक देशामध्ये या पद्धतीचा तक्तापलट झाला. त्यावेळेस आणि त्या ठिकाणी आणीबाणी सुरू झाली. आजही त्या ठिकाणी सरकार नाहीत, लोकशाही व्यवस्था संपल्यात. पण इंदिराजी या लोकशाहीच्या पायीक होत्या, समर्थनात होत्या आणि म्हणून इंदिराजींनी या देशामध्ये पुन्हा निवडणुका घेऊन पुन्हा लोकशाही प्रस्थापित केली आणि लोकशाही प्रस्थापित झाली. म्हणून आज जे काही त्यावेळेच्या आणीबाणीच्या गोष्टी आखा मारून आताच्या नवीन पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न करतात. तर मग आता काय चाललेलं आहे? त्यावेळेस सुद्धा मोरारजी देसाईच्या सरकारमध्ये शहा आयोग बसवला गेलेला होता. आताही शहा आहे, म्हणजे त्यावेळेचा शहा आणि आताचा शहा ते चाललेलंच आहे, हे सगळं चालत राहणार आहे. म्हणून माझं या निमित्तानं एक आव्हान आहे राज्याच्या आणि देशाच्या जनतेला की या त्यावेळची आणीबाणीचा जो वारंवार उल्लेख करून या नवीन पिढीला जे भडकवण्याचा प्रयत्न करताय, तर गेल्या 9 वर्षापासून या देशामध्ये जी अघोषित आणीबाणी चाललेली आहे, ना तरुणांना आपला आवाज उचलतायत, ना शेतकऱ्याला आपलं मत मांडतायत, ना गरिबाला त्याच्या पोटाच्या अन्नासाठी आवाज करता येत नाही, मीडियाला दाबलं गेलेलं आहे. अशा या अघोषित आणीबाणीचं उत्तर भाजपनं दिलं पाहिजे आणि त्या 18 महिन्याच्या आणीबाणीचा उल्लेख करून त्याची माफी आमचे नेते राहुल गांधींनी मागितल्यानंतरही वारंवार भाजप समजा हे करत असेल तर या पूर्ण इतिहासामध्ये आम्ही जाऊन ज्यांचं इतिहासाशी काही संबंध नाही, ज्या या देशाच्या स्वातंत्र्याशी ज्यांचा संबंध नाही, यांना उघडं पाडू ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. एक प्रश्न असा की उद्धव ठाकरेंनी एक भाषणामध्ये म्हटलं होतं की व्हॉट्सअप चॅट फडणवीस यांच्या परिवाराची आमच्याकडे आहे ते उघड झाले तर अवघड होईल. तुम्ही कशा पद्धतीने बघता या? बघा, काँग्रेसची भूमिका पहिल्यापासून आहे. काँग्रेस या देशामध्ये अनेक वर्ष सत्तेत राहिली, राज्यात राहिली, पण कोणाच्याही व्यक्तिगत जीवनामध्ये काँग्रेस कधी गेलेली नाही. काँग्रेसचं ती काही भूमिका नाही, कारण की व्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलं पाहिजे. व्यक्ती आणि लोकशाही कुठल्या आधारावर म्हणतात? लोकशाही आम्ही कोणाच्या व्यक्ती स्वातंत्र्य हरपून घेऊ म्हणजेच लोकशाही आहे असं काही कोणी दावा करत असेल तर आम्ही त्याच्याबद्दल कुठल्याही कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जाण्याची आमची भाजपनी असो की कोणी दुसऱ्या शिवसेनेनी असो, कोणी कोणाच्या व्यक्तिगत जीवनात जाऊ नये एवढाच आमचा सल्ला आहे. काँग्रेस पक्षाने लावलेली जी आणीबाणी आहे त्या आणीबाणीला बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला होता, समर्थन दिला होता. काँग्रेस मग त्याला घेऊन का बॅकफूटवर आहे? कारण महाराष्ट्रातला व्यक्ती जेव्हा त्याला सपोर्ट करतो आणि सांगतो की बघा, आम्हाला एक सांगा, ज्यांनी भगवान श्रीरामाचा विरोध केला ते माजी मुख्यमंत्री बिहारचे काय नाव त्यांचं, राम, आता बीजेपीला आता अलायन्स नाही, जिताराम माझी, जितन राम माझी यांनी तर भगवान श्रीराम अस्तित्वातच नाही असं सांगितलं. आता भगवान श्रीरामाच्या नावानं गाजावाजा करणारी भाजप हे जे त्यांच्याशी अलायन्स एनडीएमध्ये त्यांना घेत असेल तर मग भगवान श्रीरामाचं काय झालं हा सवाल आम्ही विचारू ना. कृपा दृष्टि हम लोग फडणवीस साहब ने कहा, शरद पवार साहब पर कहा कि हम करें तो रासलीला, दूसरे करें तो कैरेक्टर लीला. तो 40 विधायक लेकर शिंदे साहब चले गए तो आप लोग उनको गद्दार कह रहे हैं, और जब शरद पवार साहब चले गए थे तब उस वक्त पवार साहब की भूमिका क्या थी? तो पवार साहब पर इस तरह से उन्होंने हमला बोला है, आपकी क्या प्रतिक्रिया? कांग्रेस की भूमिका हमने कई बार स्पष्ट की है. कांग्रेस जनता के इशू को लेके लड़ेंगी. किसान के इशू आज हमारे लिए सबसे बड़े हैं और महाराष्ट्र का किसान आज 4 गुना आत्महत्या कर रहा है और उसकी चिंता कांग्रेस को है. किसी दल को है कि नहीं, सत्ता में बैठे के लोगों को है कि नहीं मुझे पता नहीं, लेकिन कांग्रेस की भूमिका है और कांग्रेस की चिंता है किसान के प्रति, युवाओं के प्रति. महंगाई कम होना चाहिए, गरीबों को न्याय मिलना चाहिए, ये भूमिका कांग्रेस की है. इसलिए हमें ये सब चीज़ों को बार बार उल्लेख कर कर ऐसे चीज़ों को हम इंटरटेनमेंट नहीं करना चाहते. कांग्रेस जनता के इशू को लड़ना चाहती है और
इसलिए कोई अपनी सफाई बताने के लिए दूसरे पे आरोप करता हो तो ये बात को कांग्रेस का नो कमेंट। उससे जोड़ के बोलता हूँ, शरद पवार ने भी स्टेटमेंट उसने किया है कि अगर वो कह रहे हैं कि ये डिप्लोमेसी थी, मैंने कोई बेईमानी नहीं की, क्योंकि उस वक्त अगर 1977 में अलग हुआ तो मेरे साथ जनसंघ था, अशु आडवाणी थे, उत्तर राव पाटिल थे, कोई इसमें गलत नहीं किया। मैंने कहा ना कि हमें शरद पवार जी ने क्या किया, फडणवीस ने क्या किया, अमित शाह ने क्या किया, मोदी ने क्या किया, वो सेल्फ व्यवस्था के लिए उन लोगों ने क्या किया, उसकी हमारे पास जाने की जरूरत नहीं है। कांग्रेस हमेशा देश की जनता के लिए जिया है और जीते रहेगा, देश के लिए जिया जीते रहेगा, देश के संविधान के लिए भी जिएगा। तो ये कांग्रेस की भूमिका स्पष्ट है। हमें किसी के व्यक्तिगत किसने क्या किया क्या नहीं किया इसके ऊपर जाने से लोगों के इशू हमारे लिए महत्वपूर्ण है। सर, पटना में जो बैठक हुई विपक्ष के नेताओं की, वहाँ पर राहुल गांधी को लेकर ऐसा प्रस्ताव पास किया गया है। फडणवीस का कहना है कि उनकी शादी जो है वो तय की गई है, इस तरह का प्रस्ताव पास किया गया है। आपको क्या कमेंट? देखो, हमारे नेता अगर शादी करते तो हमें खुशी है, तो उसमें क्या तकलीफ है? तो कोई बड़ा इसमें क्या सवाल थोड़ी, ये पब्लिक का इशू नहीं है, हमारे नेता का इशू। मुझे लगता है कि फडणवीस पब्लिक के बारे में बोले, किसान के बारे में बोलते नहीं फडणवीस जी, राज्य के युवा बेरोजगार के बारे में बात नहीं करते, महंगाई के बारे में बात नहीं करते। फडणवीस जी ने इस विषय में बात करना चाहिए। मुझे लगता है कि हमने कांग्रेस की भूमिका किसी के व्यक्तिगत जीवन के बारे में किसी ने चर्चा नहीं करना चाहिए। हम लोकतंत्र में रहते हैं, हम लोगों ने हमें पावर दिया है, तो हमारा मतलब यह है कि लोगों के इशू हमारे को सबसे बड़े महत्वपूर्ण हैं, तो इसी पे सरकार ने काम करना है। सर, केसीआर तेलंगाना के जो मुख्यमंत्री है वो आज अपने खासदार, आमदार और सभी लोगों मंत्रिमंडल को लेकर जो है वो 2 दिवसीय महाराष्ट्र दौरे पर आ रहे हैं। 600 गाड़ियों का काफिला वहां से निकला है। पोस्टर भी महाराष्ट्र में दिख रहे हैं कि अब की बार किसान सरकार। तो आप लोगों को क्या लगता है कि, क्योंकि अजीत पवार ने तो चिंता व्यक्त की है, उनको हल्के में नहीं लेना चाहिए, कांग्रेस पार्टी इसको कैसे देखेगी? देखो, जो अच्छा करते हैं उसको जाहिरातबाजी करने की जरूरत नहीं होती, ये समझने वाले कांग्रेस। जो चीज़ें बिकती नहीं है उसको बेचने के लिए जाहिरातबाजी करना पड़ता है। तो मैं किसी दल के बारे में कोई ये नहीं कहना चाहूँगा, लेकिन महाराष्ट्र में अभी आषाढ़ी एकादशी में पंढरपुर में 10 लाख के ऊपर लोग वहाँ पे आते हैं। इस तरह से पॉलिटिकल वहाँ का ये माहौल बनाया जाए तो कुछ कम ज़्यादा हुआ कल तो उसकी भी जवाबदारी फिक्स होगी। तो मुझे लगता है कि ये समय में जो जहाँ लोगों का समूह है वो हमारी आस्था जो महाराष्ट्र के दैवत पांडुरंग जी है, विठल जी है, उनके तरह है, और लोग किसी को देखने ही नहीं जा रहे पांडुरंग जी की आस्था के लिए। और मैं खुद उस वारी में था, मेरे परिवार के साथ था, और लोगों की भावनाओं को मैं बहुत वारकरी के भावना से मैं बहुत परिचित हूँ। उनको कोई किसी से लेना देना नहीं रहता, कोई जात पात, कोई धर्मवाद, मुस्लिम भी वारी में रहते हैं। तो इस तरह का एक माहौल विविधता में एकता का जो महाराष्ट्र में चलता है उसको कोई बिगाड़े ना, और सरकार ये बिगाड़ने को कोई कोशिश करता हो तो ना बिगाड़ने को भी ना दे, यही सरकार को भी हमारी सलाह है। अजीत पवार कह रहे हैं कि उनसे मतलब जो केसीआर की पार्टी है उनको हल्के में लेने की जरूरत नहीं है। कांग्रेस पार्टी को लगता है कि उनकी दाल यहाँ पर गल पाएगी केसीआर की महाराष्ट्र में। देखो, गुजरात पैटर्न जिस तरह से फोकस किया गया था, एक्चुअली गुजरात क्या है वो सबको अब पता चल गया है, विचारधारा क्या है गुजरात पैटर्न की। मोरारजी देसाई जो मुंबई चोरने आए थे उस समय, तो वो मैं चोरने का ही शब्द यूज़ करता हूँ क्योंकि उसके लिए हमारे 105 लोग शहीद हुए थे और संयुक्त महाराष्ट्र की स्थापना उसके बाद हुई, तो ये मुंबई के लिए हुआ था। तो ये जो गुजरात पैटर्न है, तब अगर हमारी गलती है कांग्रेस की कि हम इसको ज़्यादा ओपन नहीं कर सके, लेकिन अब तेलंगाना पैटर्न जो है उसको हम पूरा तैयारी से है, उसका कोई असर नहीं पड़ेगा। और उसकी पूरी डिटेल, क्योंकि वहाँ वो किसान के साथ भी नहीं है,
कुछ मुट्ठी भर लोग जो है, जैसे गुजरात पैटर्न में मुट्ठी भर मित्रों के साथ वो काम करते हैं, उसी को गुजरात पैटर्न बोलते हैं, तो वैसे ही तेलंगाना भी एक मुट्ठी भर लोगों के साथ है, और ना दलित के साथ है, ना आदिवासी के साथ, ना ओबीसी के साथ, ना अल्पसंख्यक के साथ है। तो उसके क्योंकि वहाँ मुख्य दल विरोधी दल जो है वो कांग्रेस ही है, तो हमारे पास पूरा उसका मटेरियल है। उसके परिणाम महाराष्ट्र के राजकारण में कुछ नहीं पड़ेंगे। कांग्रेस के लीडरशिप में ही महाराष्ट्र में आने वाली सरकार बनेगी। सर, हम बुल्डाना में देख रहे हैं कि फिर से जो नारे लगते हैं औरंगजेब को लेकर ओबीसी की सभा में, फिर से माहौल इस तरह का दिख रहा है, उसके बारे में क्या? उसका हम समर्थन नहीं करते, क्योंकि औरंगजेब कोई उसका समर्थन ना मुस्लिम भी करते। आपको पता है कि कोल्हापुर में हो या जहाँ जहाँ भी ऐसी घटना हुई, वहाँ के मुस्लिमों ने उसको विरोध किया कि हमारे राज्य में इस तरह का कोई भी स्टेटस ना रखे, उसके बारे में कोई समर्थन ना करे। तो मुस्लिम धर्म के भी लोगों का उसमें विरोध है, और महाराष्ट्र की पूरी जनता का विरोध है, और ये कोई नहीं सहन करेगा। सूरज चौहान, और उसके बाद हम देखते हैं कि सांगली में जिस तरीके से बैंक पे कार्रवाई करने की दिशा में कदम बढ़ते हुए नजर आते हैं, क्या कह रहे हैं कि शिकंजा लगातार कसते जा रहे हैं क्योंकि आगामी चुनाव नजदीक है, इसलिए जैसे जैसे मोर्चा भी अनाउंस कर दिया गया है आदित्य ठाकरे के द्वारा बीएमसी के, वो अलग, वो जैसे जैसे इलेक्शन पास आएंगे वैसे वैसे तानाशाह प्रवृत्ति बढ़ते जाएगी। जो ईडी और सीबीआई जो है उनके पास जो लोगों को डराने के लिए एक व्यवस्था बना के रखी है नरेंद्र मोदी की सरकार ने, उसका फ़ायदा लेकर कई राजनीतिक विरोधी दलों को डराया जाएगा। ये कोई नई बात नहीं रही है, 2014 से हम लोग देख रहे हैं। अब 6 महीने का कालावधि है, मोदी सरकार का काउंटडाउन अब शुरू हो चुका है। अब देश की जनता और देश का अपोजिशन इनको नहीं डरेगी। अब इनको सबक सिखा है कि लोग अब चैन की सांस लेंगे, ऐसी परिस्थिति है पूरे देश में। धनगर आरक्षण एक बहुत बड़ा मुद्दा रहा है। जब कल सिद्धरमैया जाते हैं बारामती में और धनगर समाज को संबोधित करते हैं, सुप्रिया सुले कहती है कि धनगर आरक्षण को लेकर हम बहुत आग्रही हैं। बीजेपी ने इस मामले में कुछ नहीं किया अब तक, ये पूरा मामला देखते हैं। धनगर समाज को एनसीपी अपने पास खींचने की कोशिश करे, ऐसा मुझे ये लगता है कि बीजेपी के हमारे देवेंद्र फडणवीस जी हमेशा कहते थे कि हमारी राज्य की सरकार और हमारी केंद्र की सरकार आई तो हम बंजारा को हम आदिवासी स्टेटस देंगे, धनगर को आदिवासी स्टेटस देंगे, ऐसा कर कर उन्होंने घोषणा एक बहुत की। लेकिन केंद्र और राज्य में सरकार आने के बाद भी वो ना बंजारा को साथ और ना धनगरों को न्याय नहीं दे सके। तो मुझे लगता है कि जो बातें हो सकती है उसी बातों में चर्चा करना चाहिए, ऐसा कांग्रेस की भूमिका है। हमारे नेता राहुल गांधी जी ने और विशेष करके कांग्रेस के राष्ट्रीय अधिवेशन में हमने एक भूमिका स्पष्ट की और उसमें कहा कि जाति निहाय जनगणना अब ये ज़रूरी हो गया है देश के लिए। देश के सभी जो समाज है जिनको आज भी सामाजिक, आर्थिक और शैक्षणिक लाभ नहीं मिला है, ऐसे समाज को अगर न्याय देना हो तो उसमें जाति निहाय जनगणना होना चाहिए। और जाति निहाय जनगणना एक बार हो गई तो मुझे लगता है कि ये सब प्रॉब्लम सॉल्व हो जाएंगे, हमारे धनगरों के हो जाएंगे, हमारे बंजारों के, जो भी जातियाँ आज भी न्याय की प्रविष्टता में है वो सबको न्याय मिलेगा। और वो विश्वास के साथ कांग्रेस पूरे काम करेगी और समाज, हर समाज को न्याय देने की भूमिका कांग्रेस पार्टी। पटना में जो अपोजिशन मीट हुई है उसको अमित शाह ने एक फोटो अपॉर्चुनिटी कहा है। हालांकि आज सामना में एक बात मेंशन हुई है कि मणिपुर जैसा वायलेंस इरप्ट हो सकता है अगर ईवीएम जो है वो टैंपर किया गया और बीजेपी ईवीएम टैंपर किए बिना जो है जीत नहीं सकती। पहले जेपी नड्डा ने कहा था कि 400 सीट्स जीतेंगे वो, और फिर अमित शाह ने 300 सीट्स मेंशन किया है। तो मणिपुर जैसी स्थिति बन सकती है पूरे देश में और लोग एक्सेप्ट नहीं करेंगे इस फैक्ट को। कैसे देखते हैं इस बात? देखो, हमारी डेमोक्रेसी में और हमारे संविधान में एक बात को स्पष्ट किया है कि हमारा जो वोट है हमारे व्यक्ति स्वातंत्र की सबसे बड़ी नींव होती है। अगर हमारे वोट को हमें लगता है कि हमने जो जिस कैंडिडेट को हमने वोट दिया है वो गलत जगह जा रहा है, इस तरह का अविश्वास अगर लोगों के बीच में आता हो तो तुरंत चुनाव आयोग ने इसमें दखल लेना चाहिए, माननीय सुप्रीम कोर्ट ने दखल लेना चाहिए। और दुनिया भर के देशों ने
इस बात को समर्थित किया है कि जहाँ पर ईवीएम मशीन का था वहाँ पे उन लोगों ने बैलेट पे वो लोग आ गए। तो जब दुनिया में होता है तो देश हिंदुस्तान में क्यों नहीं होता? क्योंकि दुनिया का सबसे बड़ा लोकतांत्रिक देश है हिंदुस्तान है। तो ऐसे समय में हिंदुस्तान के जो बैठे हुए सत्ता में जो प्रधानमंत्री के रूप में नरेंद्र मोदी जी, जो दुनिया के अभी अमेरिका में उनने बहुत लोकशाही के ऊपर बहुत बड़ा स्पीच किया, तो क्या देश की जनता की भावना को आदर नहीं करेंगे? क्यों विरोध करते हो? तो इस बात में बैलेट पे इलेक्शन होना चाहिए, ये देश की जनता की मांग है। तो इस तरह से मणिपुर और ये करके इस देश को जलाकर बीजेपी को क्या मिलता है, ये भी सवाल जनता पूछ रही है। सामने में ये मेंशन किया गया है कि मणिपुर जैसी स्थिति बन सकती है और बीजेपी जो है वो ईवीएम को टैंपर किए बिना जीत ही नहीं सकता है। कहीं ना कहीं फोटो अपॉर्चुनिटी कहा गया है। ये पूरी जो अपोजिशन मीट हुई उसको कैसे इसको आप देखते हैं? फोटो अपॉर्चुनिटी है। बीजेपी की जमीन के नीचे की जमीन खिसक गई है। जिस तरह से हमारे नेता राहुल गांधी जी ने कन्याकुमारी से कश्मीर पदयात्रा करने के बाद, भारत जोड़ो यात्रा के बाद, जो लोगों का विश्वास कांग्रेस के प्रति और कांग्रेस के सहयोगी दलों के बारे में बढ़ा है, इसलिए बीजेपी के पैरों के तले जमीन खिसक गई है। और इसलिए इस तरह से बेबाक स्टेटमेंट कर जनता की दिशाभूल करने का काम अमित शाह जी कर रहे हैं। तो कहीं ना कहीं लग रहा है कि बीजेपी जो है वो अपोजिशन मीट से डर गई है, इसलिए पहले 400 बोल रही थी, अभी 300 बोल रही थी। मैंने कहा ना, वो सत्ता में नहीं आ सकती बीजेपी अब सत्ता से बाहर जाने का समय आ चुका है। लोगों का मानस, मैं आप लोगों की भावनाओं को समझे, क्योंकि मैं एक पॉलिटिकल व्यक्ति हूँ, मैं बोलूँ तो मैं लोग बोलेंगे कि और आप भी बोलेंगे कि मीडिया कि नाना पटोले अपनी पार्टी की बात करता है। तुम पब्लिक से बात करिए, पब्लिक भी यही कहेंगे कि अब बीजेपी नहीं होना चाहिए, बीजेपी सत्ता से बाहर होना चाहिए, कांग्रेस की लीडरशिप में पुनः देश में और राज्यों में सरकार आना चाहिए, ये जनता की भावना है। दो सवाल सेफ नहीं है शहर में, इसके रिलेटेड क्या महिला मोर्चा आपका प्रोटेस्ट करेगा? कैसे आप देखते हैं आज आपकी मीटिंग में एग्जीक्यूटिव? देखो, महाराष्ट्र में आज महिला असुरक्षित है। आपने देखा होगा कि सावित्रीबाई फुले जो हॉस्टल है, जहाँ पर जो मंत्रालय को लगकर है चरनी रोड के ऊपर, वहाँ पर एक लड़की को बलात्कार होता है, उसको जान से मारा जाता है। ऐसी कई घटना, फिर लोकल ट्रेन में हो, वहाँ पर महिला सुरक्षित नहीं है, लड़कियाँ सुरक्षित नहीं है। तो ये जो स्थिति महाराष्ट्र में बन चुकी है, उस विषय को एक मजबूती से कैसे लड़े जाए, महिलाओं को कैसा न्याय मिला जाए, महंगाई जो बड़े पैमाने में बढ़ाई गई है उसके बारे में महंगाई कैसे कम की जाए और कैसे मोर्चा तैयार किया जाए, बच्चों की पढ़ाई का सबसे बड़ा प्रश्न खड़ा हो चुका है, उसके बारे में भी बहुत बड़ी चर्चा आज हमारी महिला कांग्रेस के संगठन में होने वाली है और उसकी लड़ाई महिला कांग्रेस लड़ेगी। सर, बट इतना लेट क्यों? ये चीज जो है वो 2-3 हफ्ते पहले हो चुकी है, कहीं ना कहीं बाकी पक्षों ने भी इसका विरोध ये कर दिया था, पर इतना लेट क्यों? अभी कांग्रेस ने इस घटना हुई उसका विरोध भी किया, एजिटेशन भी किया, लेकिन अब बड़े पैमाने में करना है हमें, क्योंकि ये सरकार आंधी और बहरी सरकार है, राज्य में बैठी हुई है एकनाथ शिंदे और फडणवीस की। इसको जगाने के लिए महिला मोर्चा अब ताकत के साथ ये लड़ेगी। ये इशारे से या छोटे एजिटेशन से ये सरकार मानने वाली नहीं, इसको जगाने के लिए बड़े समूह के साथ लड़ना पड़ेगा। ये इसीलिए आज का ये मीटिंग रखा गया। सर, 1 जुलाई को जो मोर्चा है आदित्य ठाकरे का करप्शन के रिलेटेड बीएमसी का, क्या आप उसमें शामिल होंगे? उन्होंने इनवाइट किया है मित्र पक्षों को, इवन अपोजिशन पार्टीज को भी उन्होंने बोला है कि आप हमसे आके। नहीं, हमारे से अभी कुछ बात नहीं हुई, बात होंगी तो हम भी जाएंगे। नवी मुंबई में पीएफआई के पोस्टर्स कई जगह पे नजर आ रहे हैं। आपने कर्नाटक इलेक्शन में पीएफआई और या बाकी संगठनों को बैन करने की बात की थी। पीएफआई अब नवी मुंबई में नजर आता है, पोस्टर्स नजर आते हैं, तो क्या? देखो, अब राज्य की सरकार चल रही है, अब ये सरकार को हमें लगता है कि समय है 1 साल और, तो इसलिए ये सरकार क्या करती देखते हैं। अगर ये सरकार नहीं करेगी तो राज्य के लिए अच्छा जो करने का है उसका प्लानिंग हम बताएंगे लोगों को, और लोगों का समर्थन लेकर सत्ता में आने के बाद में ये सब चीज़ों को हम अंमलबजावनी करेंगे। छत्रपतींचा विचार म्हणजे